पाहूया आपटून विरुद्ध कुंभारशेठ. कोणत्याही संघाने अजून आपल्या संघाचं गुणांचं खातं उघडलेलं नाही. 2-2 चढाया प्रत्येक संघाच्या झालेल्या आहेत, परंतु कोणत्याही संघाने अजून आणि खरोखर कुंभारच्या संघाने आपल्या गुणांचं खातं पॉइंट घेऊन उघडलेलं आहे. त्याला प्रत्युत्तर दाखल तिसरी चढाई आपटवणे संघाकडून हा खेळाडू घेऊन येते. बघूया उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण त्याला करण्यात आलेलं आहे कुंभारच्या संघाकडून आणि आपल्या संघाच्या खेळाडूंनी 2च गुणाची कमाई केलेली आहे. दोन्हीकडे 1-1 गुणाची कमाई झालेली आहे. 5 विरुद्ध 1 असा सामना कुंभारशेठचा हा उत्कृष्ट असा चढाईपट्टू पहिल्या सामन्यापासून आतापर्यंत अतिशय उत्कृष्ट असं आपल्या चढाईच्या बळावर आतापर्यंत आपल्या संघाला इथपर्यंत पोहोचवलेला आहे असा खेळाडू. ट्रिपल 7 हा सुद्धा एक उत्कृष्ट असा चढाई बघतोय. यांनी सुद्धा आतापर्यंत उत्कृष्ट अशा चढाई केलेल्या आहेत. गेल्या दुसऱ्या फेरीच्या सामन्यांमध्ये प्रत्येक चढाईमध्ये गुणांची कमाई करणारा हा खेळाडू उत्कृष्ट असा चढाईपट्टू. बघूया आताच्या या चढाईमध्ये काय करतो, आपल्या संघाच्या गुणांमध्ये भर घालतोय का, परंतु रिक्त असते मागे परतला त्याला प्रत्युत्तर दाखल हा कुंभारशेठचा खेळाडू. 5 विरुद्ध 1 अशी लढाई 2 आणि 1 अशा गुणांवर चालू असणारा हा सामना. उत्कृष्ट अशी चढाई कोपरक्षकाला मारण्याचा प्रयत्न आणि 2 गुणांची कमाई करून मागे परतला असा हा उत्कृष्ट असा चढाईपट्टू. आतापर्यंत कोणताही वादविवाद आतापर्यंत आपल्या स्पर्धेमध्ये झाले नाही. आजच्या स्पर्धेचे वैशिष्ट्य आहे. कोणत्याही संघावर अन्याय केला जाणार नाही. आतापर्यंत जसा पंचांचा निर्णय अंतिम राहिलेला असा उत्कृष्ट असे पंच आपल्याला या स्पर्धेसाठी लाभलेले आहेत. सात विरुद्ध 1 असा हा सामना 5 आणि 1 गुणांवर चालू असणारा सामना. उत्कृष्ट असा चढाईपट्टू बोनस मारण्याचा प्रयत्न, परंतु तितकंच असं सुंदर असं क्षेत्ररक्षण कुंभारशेठ संघाचं आणि जेरबंद करण्यात येणं यश येते कुंभारशेठ संघाला. मेडिकल घ्या. सुधागड तालुका कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय संजय जाधव हे सुद्धा इथे आपल्या उपस्थित आहेत सामन्यांसाठी. त्यांच्या देखरेखीखाली या सामन्यांचं आयोजन इथे सुरू आहे. कोणत्याही खेळाडूला मार लागणार नाही, दुखापत होणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. सर्व खेळाडू हे आपलेच आहेत. खेळ हा खेळ
उत्कृष्ट अशी चढाई आणि तितकंच सुंदर असं क्षेत्ररक्षण, परंतु मध्य रेषेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आणि मध्य रेषा पार केलेला असा खेळाडू. बघूया किती गुणांची कमाई केलेली, 3 गुणांची कमाई केलेली या खेळाडूने. अतिशय चुरशीचा होणार हा चालू असणार हा सामना आपटोणे विरुद्ध कुंभारशे. उत्कृष्ट असा चढाईपट्टू, मागील चढाईमध्ये 3 गुणांची कमाई करणारा खेळाडू. बघूया आता 4 विरुद्ध 1 अशी लढत. आपल्या संघांच्या गुणांमध्ये भर घालण्याचा प्रयत्न, आपल्या संघाची गुणांची संख्या कशी वाढेल याचा प्रयत्न आणि उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण त्याला करण्यात लागला. अगदी मध्य रेषेपर्यंत पोहोचलेला होता. इंच ते 2 इंचाचा फरक फक्त होता. आता सुद्धा 3 गुणांची कमाई त्यांनी केली असते, परंतु सुंदर असं तितकंच असं चांगलं असं क्षेत्ररक्षण कुंभारशे संघाकडून करण्यात आलेलं आहे. तिसरी चढाई डी ऑर्डर. बघूया आपल्या संघासाठी काय करतो तो. मध्यांतर झालेला आहे. दोन्ही संघातील खेळाडूंना विनंती आहे की आपण आतापर्यंत जसं सहकार्य केलेलं आहे तसं सहकार्य दोन्ही संघांमध्ये. बघूया पुढचा खेळ कसा असणार आहे ते. या मंडळासाठी लाभलेले देणगीदाते केशव ठाकूर 500 रुपये, रोहिदास सीताराम साजेकर 10,000 रुपये, चंद्रकांत विठ्ठल ठाकूर 1,000 रुपये, सीताराम शंकर हिलाम 1,050 रुपये, ओमकार साजेकर 5,000 रुपये, लताताई कळंबे स्ट्रॉंग आणि माइल्ड या कुत्र्यांच्या स्मरणार्थ 10,000 रुपये. त्याप्रमाणे आजची स्पर्धा होणार आहे त्या संघांसाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे आराध्य दैवत यांच्या अर्धपुतळ्यांचं वाटप त्यांच्याकडून करण्यात येणार आहे. त्याप्रमाणे जे भवानी क्रीडा मंडळ चिले आदिवासी वाडी या मंडळातील जे सदस्य आहेत त्या सदस्यासाठी टी शर्ट आणि टोपीची व्यवस्था सुद्धा ताईंकडून आणि दादांकडून करण्यात आलेले आहे. असं मोलाचं असं सहकार्य या मंडळासाठी असतं. या गावावर ज्यांचं नितांत प्रेम आहे, या वाडीमध्ये प्रत्येक होणारा कार्यक्रम हा माझा आहे, हा आमचा आहे असं ज्यांची धारणा असते आणि वाडीमध्ये कोणताही कार्यक्रम असो, अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत, अगदी आनंदाचा कार्यक्रम असो, दुःखाचा कार्यक्रम असो, सगळ्या कार्यक्रमामध्ये अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत ज्यांची उपस्थिती हजेरी असते असं ताई, या ताईंचं मोलाचं असं सहकार्य या मंडळासाठी असतं. यांच्याकडून
10,000 रुपयाचं पारितोषिक. त्याप्रमाणे दत्तू सज्ञा हिलम 520 रुपये, दिलीप गोपाळ हिलम 500 रुपये, चंद्रकांत यशवंत पवार 500 रुपये, रवींद्र देवराम ठाकूर 5,000 रुपये, रुपेश दत्तू ठाकूर 500 रुपये, हरिचंद्र भुऱ्या पवार 500 रुपये, राम विठ्ठल वाघमारे 510 रुपये, अनिकेत अनंत वाघमारे 1,000 रुपये, प्रियांशी गणेश यादव 500 रुपये, भूमी बबन ठाकूर 500 रुपये, मारुती काळू हिलम 500 रुपये, बाबू वसंत पवार 500 रुपये, नबी पठाण विजयपूर 5,000 रुपये, उदय श्यामचंद्र चव्हाण 1,000 रुपये, अमर रवी हिलम रासल 500 रुपये, नागेश सीताराम साजेकर 5,000 रुपये, श्रीपद बारकू जाधव 300 रुपये, वसंत राया हिलम 500 रुपये, अंकुश गौरी जाधव 250 रुपये, सोनाली राकेश ठाकूर ग्रामपंचायत उपसरपंच 2100 रुपये, रोहन सुरेश जाधव सामाजिक कार्यकर्ते खुरावले 5,000 रुपये. या सर्व देणगीदात्यांचं मंडळ आभारी आहे, ऋणी आहे. धन्यवाद. पंचांकडून शेवटची 3 मिनिटे घोषित केलेला आहे. आपटवणे 13, कुंभारशेत 11. अगदी 2 गुणांच्या फरकाने चालू असणारा सामना शेवटचा 3 मिनिटं पंचांनी घोषित केलेले आहेत. बघूया. चालू सामना संपल्यानंतर आपण थोडे मैदानाचा ताबा घ्यायचा. नांदगाव दांडवाडी विरुद्ध शिरोशी या दोन्ही संघांना विनंती की यापुढे आपला सामना होणार आहे. दोन्ही संघाच्या खेळाडूने जय्यत तयारीत राहायचा आहे. कुंभारशेत संघाचा हा खेळाडू बघूया. उत्कृष्ट अशी चढाई करून सामना बरोबरीत केलेला आहे. बोनस प्लस 2 पॉइंट म्हणजे 3 पॉइंट. बघूया. 1 गुणांच्या आघाडीवर आहे तो हा कुंभारशेत संघ. सामन्यातील शेवटचे क्षण काही उरलेले आहेत. बघूया. 4 विरुद्ध 1 असा सामना. कुंभारशेत संघाचा हा 1 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू सावध पवित्रा घेत 1 गुणांच्या आघाडी असल्यामुळे सावध पवित्रा घेत आहे. सामन्यातील शेवटचे काही क्षण उरलेले आहेत. पाहूया काय होतंय. तिसरी चढाई 7 विरुद्ध 1 असा सामना. शेवटचा 1 मिनिट पंचांनी घोषित केलेला आहे. पाहूया. 1 गुणांच्या फरकाने हा सामना आहे. कुंभारशेत संघाकडे 1 गुणांची आघाडी आहे आणि 1 गुणाची पिछाडी येते आपल्या संघाची. शेवटचं काही सेकंद उरलेले आहेत या सामन्यातील. आपटवणे 13, कुंभारशेत 15. शेवटचे काही सेकंद शिल्लक राहिलेले आहेत. पाहूया. नऊ नंबरची जर्सी परिधान केला. मला वाटतं तर या सामन्यातील शेवटची चढाई असू शकते. आपल्या संघाचा हा उत्कृष्ट अशी चढाई करतो, प्रयत्नांची पराकाष्ठा करतो, परंतु काही गुण का आपल्या हाती लागत नाही. प्रयत्नांची पराकाष्ठा करून हा खेळाडू मागे परतला आणि पंचांचा इशारा